तर वरळी डोमच्या आतमध्ये काय परिस्थिती आहे ती आपण पाहतोय। मोठ्या संख्येने हा डोम आता भरला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तरी सुद्धा अद्यापही या ठिकाणी काही नागरिक जे आहेत ते येतातच आहे। साधारणतः आता 10:15 वाजताय। 11 वाजेची वेळ जी ती निश्चित करण्यात आलेली होती, मात्र 8 वाजेपासूनच वरळी डोम मध्ये गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र या गर्दीचा आढावा आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंनी घेतलेला आहे, आपण बघूया। पर्यंत द्यावा लागतोय आणि आज मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी आज सगळेजण या ठिकाणी एकाच डोम मध्ये एकत्र आलेले बघायला मिळतात। काय उत्साह आहे? खूप उत्साह आहे। आता काय सांगू मी, मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी एवढी माणसं एकत्र येत आहेत आणि महाराष्ट्रासाठी दोन भावंड आपापसातले जे काही वाद विवाद असतील, मतभेद असतील, ते विसरून महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी एकत्र येतात। याच्यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही। राजकीय खरं तर झेंडा वापरायचा नाहीये, राजकीय किनार नाहीये, राजकीय अजेंडा नाहीये, फक्त आणि फक्त मराठीचा मुद्दा तोच अजेंडा आहे। काय वाटतं, काय अपेक्षित आहे, काय मत असू शकतं? तेच ऐकायला खरं तर आम्ही इथे आलेलो आहोत की आज ते काय बोलणार आहेत दोघेही, म्हणजे उद्धव साहेब असू देत किंवा राजसाहेब असू देत, काय बोलणार आहेत हे ऐकण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत। आणि आम्ही मुळात जो GR रद्द झालेला आहे त्याचा विजय साजरा करण्यासाठी आलेलो आहोत। म्हणजे लोकांनी हे खूप कॉम्प्लिकेट करून ठेवलेले आहे, गोष्टी गुंतागुंतीची केलेली आहेत की मराठी विरुद्ध हिंदी हा वादच नव्हता, सक्ती विरुद्ध आम्ही बोलत होतो। आणि मी कायम म्हणत आले की सुशिक्षित आणि सुज्ञ लोकांमध्ये जो फरक आहे, सुशिक्षित अनेक असतात पण सुज्ञ कमी असतात, तर त्या सुज्ञ लोकांना नक्कीच कळेल की हा वाद कधीच मराठी विरुद्ध हिंदीचा नव्हता, हा वाद सक्तीचा होता। या सक्तीच्या वादामध्ये खरं तर आज महत्वाची म्हणजे आपण बघितलं की सक्तीच्या विरोधात उभे राहिलो, कलाकार मंडळी, साहित्यिक मंडळी सगळेच उभे राहिले आणि तो GR रद्द करावा लागला। पण तरी देखील समिती स्थापन केलेली आहे, आडमार्गानं कुठेतरी काही गोष्टी आणण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं मला। जोपर्यंत हे साहित्यिक, हे मराठीचे अभ्यासक, जोपर्यंत मराठीचा विचार करणारे राजकारणी, जोपर्यंत मराठी माणूस एकत्र आहे, तोपर्यंत कुठलीही समिती आखली तरी हे होऊ नाही शकणार। धन्यवाद। कॅमेरा पर्सन नितीन सवैरे, काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।